आतापर्यंत आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे काही एक्झाम्पल बघितलेत. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल कॉईनच्या रिलेटेड देखील असतात. आता ॲटलिस्ट ॲटमोस्टचा मिनिंग आपण समजून घेऊ. कुठेतरी आपण ॲटलिस्टचा मिनिंग थोडासा गलत घेतलेला आहे. तो ॲटमोस्टचा मिनिंग कसा घेतो, जसं की मी बोललो प्रॉबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट 3 बोलतोय. तो ॲटमोस्टचा अर्थ असा होतो लेस दॅन ऑर इक्वल टू 3, असा त्याचा मिनिंग आपण घ्यायचा. लेस दॅन ऑर इक्वल टू 3. तो याचा मिनिंग म्हणजे काय झाला, पी ऑफ आर ॲटमोस्टसाठी सांगतो या. पी ऑफ आर इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 2 प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 3. इथपर्यंत आपण बेरीज करत जाऊ त्याची, तो होणार ॲटमोस्ट. पण जर मला कोणी म्हटलं ॲटलिस्ट 3, तो ॲटलिस्ट 3 जेव्हा मला कोणी म्हणेल तर मी काय करणार, तर ॲटलिस्ट 3चा मिनिंग आपण काय घेत असतो, 1 मायनस. बघा ॲटलिस्ट 3चा मिनिंग घेतो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ आर ग्रेटर दॅन 3, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, असा याचा मिनिंग होतो. तो 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. तो बघा ॲटलिस्टचा मिनिंग हे ॲक्च्युली ॲटलिस्टचा मिनिंग हा होतो खरा. हा बघा हा वाला खरं मिनिंग आहे. जर मी ॲटलिस्ट 3 बोलतोय म्हणजे प्रोबॅबिलिटी आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 असा मिनिंग घ्यायचा. हे बघा हा लेस दॅन इक्वल टू 3 आणि ॲटलिस्ट 3चा मिनिंग आहे या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे 3 आणि 3पेक्षा जास्त. ओके का. आणि जर समजा तुम्हाला 3 किंवा 3पेक्षा जास्त म्हणताय तर तुम्हाला दुसऱ्या भाषेत काढायचं असेल तर कसं करणार, 1 मायनस पी ऑफ आर लेस दॅन 3 या पद्धतीने देखील याला लिहिता येईल. एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू आपण याचा आन्सर काय आहे. बघा अनबायस कॉईन इज थ्रोन 10 टाइम्स. किती वेळेस फेकताय, उत्तराचा बाण केला n इज इक्वल टू 10. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 6 हेड. ओके, तो 1 नंबरचा अर्थ काय, एक्झॅक्टली 6 हेड पडायला पाहिजे. याचा अर्थ आर इज इक्वल टू किती आहेत, 6. करा बरं का. आता प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 6 एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. एन किती बाळांनो, 10, सी 6, पी किती आहे 50% रेस टू पॉवर आर किती आहे 6. 50% रेस टू पॉवर एन मायनस आर म्हणजे किती, 6 मायनस 10 मायनस 6. हा झाला तुमचा एक्झॅक्टली 6. करा बरं का किती आन्सर येईल. तर एक्झॅक्टलीबद्दल काही टेन्शन नाही आपल्याला. किती बघूया, 10 सी शिफ्ट सी आर, आर म्हणल्यावरती किती आ झाला 6 इंटू पुढे काय 50% आहे, तो 50% रेस टू पॉवर 6 आहे, रेस टू पॉवर 6. ओके, पुढे जाऊ आपण. आता पुढे काय 50% पुढे आहे इंटू 50% रेस टू 10 minus 6 50% रेस टू पॉवर 10 minus 6 10 मायनस 6, बरोबर ना. 4 केलं असं तरी चाललं असं. हे उत्तर आलं, हे आलं उत्तर आपलं 205 0.205. ओके का, 205 या पद्धतीने आपलं येऊन गेलं. ही प्रॉबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 6 हेडचं आहे. जमेल. आता दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन तर लक्ष देण्यासारखं आहे. ॲटलिस्ट 6 हेड, ॲटलिस्ट 6 हेड. मग आपण कसं सोडवणार याला, तो प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 6 हेडचा अर्थ कसा होतो बघा. आपण लिहूया ॲटलिस्ट 6 हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 6 हेड असं लिहू. ओके, बरोबर. ॲटलिस्ट 6 हेडचा मिनिंग कसा घ्यायचा, 1 मायनस ब्रॅकेटमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 कुठपर्यंत, 6 म्हटलं आहे तर कुठपर्यंत जाणार, 5 पर्यंत. आला का. प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5. आलं का लक्षात. असं करता येईल तुम्हाला. मग 5 पर्यंत घेत आहेत, 1मधून 5 पर्यंत घेतात, मायनस करतात, किंवा ऑर दुसरी पद्धत काय, तुम्ही 10 वेळेस फेकलंय ना, मग 6च्या पुढे म्हणजे असं करा. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 6 म्हणले ना, 6 प्लस 7 प्लस 8 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 9 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 10. आलं का. तो ॲटलिस्ट 6चा अर्थ असा आहे 6 आणि त्याच्या पुढे सगळे, असं पण करता येईल. 6 आणि त्याच्या पुढचे सगळे. किंवा दुसरी पद्धत काय, 1मधून 6च्या खाली जेवढे आहेत ना 5 तिथपर्यंत मायनस करा. अरे सारखाच अर्थ होतो ना. आलं का. तो एकतर हे करा, एकतर हे करा. आपण आता काय करूया, वरचं सॉल्व करून बघू. तो वरचं सॉल्व करून बघतो. हे ऑर या ऑरला आहे, एक तर असं करा, एक तर असं करा, ॲज यू विश. मग आपण कसं करतो, यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. 1 मायनस समेशन ऑफ 0 पासून कुठपर्यंत बेरीज करायची, 5. एन किती तुमच्याकडे 10 ना, 10 ॲटलिस्ट 6 हेड. ओके, तर 10 सी